नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी 2 पेंडिंग कामं केलेली आहेत. एक म्हणजे कांदे साफ केलेले आहेत आणि दुसरं म्हणजे वॉशिंग मशीनला कवर शिवलेलं आहे. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जवळजवळ 1 महिना झाले गावावरनं कांदा आणलेले आहेत, पण काय झालेलं आहे, गरमी पण एवढी वाढलेली आहे ना, तर त्यामुळे कांदे खराब व्हायला लागलेले आहेत. हे फुटीचे कांदे आहेत ना, तर ते नासायला लागलेले आहेत. म्हटलं आज हे काम करूनच घ्यायचं. आणि पालासुद्धा खूपच सुकलेला आहे. तर स्वयंपाक करताना पण उगाचच म्हणजे खूपच कचरा होतो आहे. तर म्हटलं जो पाला आहे ना, तर तो सगळा काढून घेऊया आणि खाली नाही का फरशीवरती एक पोतं टाकून त्याच्यावरती कांदे पसरून घेऊया. तर इथे पाहताय असे काळे झालेले आहेत कांदे, तर ते नासलेले आहेत आणि माझ्या हाताची सुद्धा एकदमच हालत खराब झाली होती हे कांदे साफ करून. जवळजवळ माझा 1 तास हे कांदे साफ करण्यासाठी गेला. हे बघा असे काळे झालेले आहेत कांदे आणि फोडल्यानंतर आतमध्ये नासलेला आहे कांदा. तर हे नासलेले कांदे मी एका बाजूला काढून ठेवले. एवढे पारदर्शक पोत्यामध्ये आहेत तरीसुद्धा म्हणजे नासलेले आहेत कांदे. असे सगळेच मी कांदे स्वच्छ करून घेतले. आता बघा कसे मेकअप केल्यासारखे एकदम क्लीन दिसायला लागलेले आहेत. आणि हे नासलेले कांदे मी एका दुसऱ्या टोपलीत भरून ठेवले. तर ते मी उन्हामध्ये ठेवणार आहे आणि नंतर मग हे जर चांगले राहिले तर स्वयंपाकासाठी वापरायचे. आणि हे बघा हात माझा पूर्ण काळा झालेला आहे. आणि मग दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ होता माझ्याकडे, म्हणून म्हटलं साहेबांचा हा एक कुर्ता होता, तर ते काय वापरत नव्हते म्हणून म्हटलं. आणि या कुर्त्याचं कापड आहे ना, तर ते एकदम एकदम मजबूत आहे, चांगलं दणकट आहे. म्हणून म्हटलं वॉशिंग मशीनसाठी कवर शिवून घेऊया. तर हे बघा जो हाताच्या खालचा जो भाग आहे ना, तर तो मी कट करून घेतला सुरुवातीला. आणि कुर्ता असल्यामुळे ना याला दोन्ही बाजूला 2 पॉकेटसुद्धा आहेत. सुरुवातीला मी हे दोन्ही भाग असे कट करून घेतले. या कुर्त्याचं कापड एकदमच जाड आहे. हे बघा हा वरचा भाग आणि खालचा भाग होता ना, तर तो वेगळा करून घेतलेला आहे. आणि हे पॉकेट आहेत ना, तर ते मी म्हणजे ट्राय केले की निघतायत का, तर ते असे एकदम हाताने ओढल्यानंतर पटकन निघून गेले. आणि याचा एक भाग आहे त्याचं मी कवर करणार आहे. एकदम इझीमध्ये हे मी वॉशिंग मशीनसाठी कवर केलेलं आहे. हे पहा, हे बटव्यासारखं असं हे पॉकेट होतं, ते मी काढून घेतलेलं आहे. इथे मी वॉशिंग मशीनची जो सरफेस आहे ना, तर त्याचं माप घेतलं. तर लांबी होती ती 23.5 होती आणि रुंदी होती ती 17.5 होती. तर त्याप्रमाणे मला हे कट करून घ्यायचं होतं. तर एक जो भाग होता ना, तो मी सुरुवातीला कट करून घेतला. पण थोडंसं कसं एकसारखं म्हणजे नव्हतं. हे कसं कट असल्यामुळे एकसारखं कापड नव्हतं, म्हणून सुरुवातीला मी एकसारखं रेक्टँगलमध्ये करून घेतलं. आणि मग नंतर याच्यावरती मी माप टाकलेलं आहे. पेनानेच माप टाकलं. एका बाजूला ऑलरेडी त्यांनी गोड घातलेला होता, तर तो मी तसाच ठेवला आणि तिन्ही बाजू होत्या, तर त्या मी एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा असं हे पीस दिसत आहे आता.
टेपच्या मदतीने मी सुरुवातीला माप टाकून घेतलं आणि जे जास्तीचं कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. आणि आहे की नाही ही आयडिया भारी, कशाला म्हणजे विकत आणायचं वॉशिंग मशीनसाठी कवर, तर घरच्या घरी एकदम पटकन हे शिवूनसुद्धा होतं. इथे मी सुरुवातीला मार्किंग करून घेतलं. खूप दिवस माझ्या डोक्यात होतं की आणि हे कसं आता कवर असल्यामुळे जर खराब वगैरे झालं, धूळ वगैरे बसली तर धुवून पण टाकता येत आहे. तर त्यामुळे मग मी हे सुरुवातीला असं हे मार्किंग करून घेतलं आणि कट केला, जास्तीचा भाग होता तो. एका बाजूला तर गोट आहे, तर तिन्ही बाजूला मला गोट घालून घ्यायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आता हे वॉशिंग मशीनचं कवर पूर्ण शिवून झालेलं आहे. आता आपण हे मशीनवरती घालून बघूया, चेक करू कसं बसत आहे ते. एकदम कट टू कट हे जे कवर होतं ते बसलेलं आहे. बघताय तुम्ही किती सुंदर लुक आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.